करंजी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे बाहेरचं खुसखुशीत आवरण आणि आतमधलं मधुर मनाला संतुष्ट करणारं असं गोड सारण. तर त्यामुळेच आज आपण रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. विशेष म्हणजे ही महिना ते दीड महिना आरामात टिकेल. चला तर मग त्यासाठी येथे 2 वाटी आपल्याला ओलं नारळ लागणार आहे, अर्धी वाटी ड्रायफ्रूटचे काप, 2 चमचे खसखस, 1 वाटी गूळ आणि 1 चमचा आपल्याला वेलची पूड लागणार आहे. आता सर्वात प्रथम आपण ह्याचं सारण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकायचं आहे आणि त्यावरती हे ड्रायफ्रूटचे काप छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे आहे. आता हे फ्राय झाले की लगेच आपण यामध्ये खसखस देखील टाकून घेऊया, म्हणजे ती सुद्धा छान अशी फ्राय होऊन निघेल. आता खसखस फ्राय झाली की आपण जे ओला नारळ घेतलेला आहे, 1 नारळ फोडून आपण तो बारीक असा किसून घेतलेला आहे. तर 2 वाट्या आपल्या भरलेल्या आहेत, त्या सुद्धा यामध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे. आता 2 मिनिट भरासाठी फक्त नारळ भाजून घेतला की जो 1 वाटी गूळ आपण घेतलेला आहे तो यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, हळूहळू आपल्या मिश्रणाचा कलर चेंज झालेला आहे. गूळ व्यवस्थित आपला मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे. आता सर्वात शेवट आपण यामध्ये वेलची पूड देखील टाकून घेतलेली आहे. थोडं थोडं करून सारण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला या करंज्या करायच्या आहे. आता ह्याचं पीठ मळून घेऊया. यासाठी 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी मैदा आपल्याला लागणार आहे. आता थोडंसं चिमटीभर यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता कुठल्याही गोड पदार्थाला खुसखुशीत करण्यासाठी याचं मोहन भरपूर आवश्यक असतं किंवा महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण इथे मोठे 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे किंवा पाव वाटी साजूक तूप घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला रवा, मैदा आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मैद्याऐवजी आपण इथे गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालणार आहे. बघा, तूप छान असं कडकडीत गरम झालं की आपण या पिठामध्ये टाकून मिक्स करायचं आहे. आता सुरुवातीला थोडंसं हे गरम असल्यामुळे लगेचच हात न लावता चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झालं की हाताच्या साहाय्याने असं हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप सर्व आपल्या पिठाला लागेल. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. आता नेहमीपेक्षा हा डो थोडासा कडक वाटेल आपल्याला, कारण आपण यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे. आता हे अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे, हे जो डो आहे तो. आता अर्धा तासानंतर आपण बघू शकता छान असा यामधला रवा भिजलेला आहे. पुन्हा मऊ करून घ्यायचा आहे पीठ आणि छोट्या छोट्या अशा या पिठाच्या आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या आहे. हे बघा, या पद्धतीने. आता बऱ्याच वेळेला करंजी करताना किंवा तळताना बाहेर असे बुडबुडे येतात किंवा करंजीचा कलर व्यवस्थित येत नाही. त्यासाठी आपण येथे हे रवा येथे भरपूर वापरलेला आहे. याच प्रमाणात तुम्ही सुद्धा हा डो पीठ तयार करा. आता लाटी आपली लाटून झालेली आहे. लाटी सुद्धा फारही जाड किंवा पातळ लाटायची नाहीये. इथे माझ्याकडे असा साचा आहे करंजीचा, त्यावरती ही अशी लाटी ठेवून द्यायची आहे आणि सारण देखील आपलं थंड झालेलं आहे. आता येथे 2 ते 2.5 चमचे मी सारण भरून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने. थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स व्यवस्थित लक्षात ठेवल्या किंवा वापरल्या तर आपली करंजी छान अशी खुसखुशीत मन मोहून टाकणारी अशी तयार होते. हे बघा, आता साच्यामध्ये असं जे उरलेलं पीठ आहे ते आपण हाताच्या साहाय्याने कट करून घेतलं आणि आपण बघू शकता झटपट अशी आपली किती छान सुबक अशी करंजी बनून तयार झालेली आहे. आता हाताच्या साहाय्याने, बोटाच्या साहाय्याने याच्या कडा आपण पुन्हा दाबून घेतल्या. आता हिला अजून छान अशी आकर्षित बनवण्यासाठी मी चमच्याच्या साहाय्याने अशी इथे डिझाईन करून घेतलेली आहे फोकच्या साहाय्याने. आता थोडं थोडं या फोकच्या साहाय्याने याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहे. आता दुसरी ही करंजी त्याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. आता यामध्ये रवा असल्यामुळे हे थोडेशा कडा अशा ह्याच्या चिरल्या जातात, परंतु त्यामुळे आपल्या करंजीवर काहीही इफेक्ट होणार नाही. हे बघा,
दुसरी लाटी लाटून झाली आणि त्याच पद्धतीने आपण अशी या साच्यावर ठेवून द्यायची आहे आणि भरपूर असं यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. आता ह्याच्या कडा बऱ्याच वेळेला अशा सुटण्याची शक्यता असते, त्यामुळे ते दूध किंवा पाणी असं लावून घ्यायचं आहे कडेला. हे बघा, म्हणजे या तळताना तेलामध्ये फुटत नाही किंवा सुटत नाही. आता ह्याचे कड असे दाबून घेतले की उरलेलं पीठ जे आहे ते बोटाच्या साह्याने असं काढून घ्यायचं आहे. इथे दाखविल्याप्रमाणे आपल्याला आवडत असेल तर करंजी अशीच ठेवली तरी सुद्धा चालेल, किंवा आपण जशी डिझाईन केली तशी केली तरी सुद्धा चालणार आहे. तेव्हा अशा पद्धतीने फोकच्या साह्याने थोड्याशा ह्याच्या कडा दाबून अशी याला मी छान असा आकार देऊन घेतलेला आहे. आता एक एक करून सर्व करंज्या आपल्याला याच पद्धतीने बनवून तयार करायच्या आहे. परंतु थोड्या थोड्या करंज्या झाल्या की ह्याला आपल्याला लगेचच झाकून ठेवायचं आहे, नाहीतर या तळूपर्यंत कडक होतात. आता सर्व करंज्या आपल्या इथे रेडी आहेत. आपण बघू शकतात किती दिसायलाही अगदी छान दिसत आहेत. आता ह्याला तळायचं आहे. तळताना सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आता असं ह्या भांड्यामध्ये आपल्याला तळून करंज्या ठेवायच्या आहे. त्यामध्ये आपण पेपर टाकून घेतला. आता तेल आपल्याला करंज्या तळताना फारही कडकडीत असं गरम करायचं नाहीये. थोडंसं गरम झालं की करंज्या यामध्ये अलगद सोडून घ्यायच्या आहे, म्हणजे याचा कलर खूप असा डार्क होणार नाही. एकसारखा कलर येण्यासाठी कमी गॅसवर आपल्याला ह्या खुसखुशीत होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत आलटून पलटून घ्यायचे आहे. हे बघा, आपण बघू शकतात किती छान असा कलर आपल्या करंजीला आलेला आहे आणि एकही यावरती असं फोड किंवा असे बुडबुडे आलेले नाहीत. थोडे थोडे करून सर्व करंज्या आपण याच पद्धतीने तळून तयार केलेले आहे. आता ह्याच्या आवाजावरून आपण ओळखू शकतात किती खुसखुशीत आपली करंजी बनून तयार झालेली आहे. एवढ्या सर्व करंज्या तळून झाल्या. आता एका बाउलमध्ये ठेवायच्या आहे आणि आपण बघू शकतात अगदी समोशाचं जसं आवरण असतं खुसखुशीत, तशी आपली करंजी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अशा छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.